विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात निघालेली आहे। कोणत्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर ठाणे शहर महानगरपालिकेसाठी ही पदभरती निघालेली आहे, अर्थात ही कंत्राटी पदभरती आहे। यामध्ये पहा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी पदभरती या ठिकाणी राबविण्यात येत आहे। आपण ही PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल। ओके, तर आपण या ठिकाणी ही PDF डाउनलोड करून घेतलेला आहे। यामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये पाहिला तर नेम ऑफ पोस्ट GNM फिमेल आणि मेल या जागेंकरिता या पदांकरिता रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग जर आपण पाहिलं तर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे महानगरपालिकेअंतर्गतच या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे। मिनिमम एज क्रायटेरिया म्हणजे कोण अर्ज दाखल करू शकतो, त्यासाठी वयाची पात्रता काय आहे, तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। या पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन हे तुमच्या अंतिम वर्षाच्या गुणांकांच्या बेसवरती किंवा मेरिट बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ओके, महिलांकरिता एकूण 4 जागा आहेत आणि पुरुषांकरिता 1 जागा, अशा 5 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत, अर्थात कंत्राटी पदे आहेत। त्याकरिता तुम्हाला जे काही एज्युकेशन आहे ते BSc नर्सिंग तुमचं झालेलं असायला हवं आणि तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं देखील आवश्यक असणार आहे। ओके, तर याकरिता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। तो तुमचं जे वर्किंग टाईम आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, 2 PM ते 10 PM पर्यंत असणार आहे। ओके, आणि तुम्हाला जे मानधन दिलं जाणार आहे ते 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला दिलं जाणार आहे। ओके, तर ठाणे शहर महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती आहे। अशाच प्रकारची इतरही जिल्ह्यांतर्गत कंत्राटी पदभरती शासनामार्फत राबविण्यात येत असते। तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याकरिता जर तुम्हाला अशा प्रकारची जाहिरात हवी असेल तर तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता। ओके, तर त्यावरती मी व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन येईल। तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्थात डिमांड ड्राफ्ट देखील जोडणे बंधनकारक असणार आहे। खुल्या वर्गासाठी 750 रुपये तुम्हाला भरावे लागेल आणि राखीव प्रवर्गातून जर तुम्ही असाल तर 500 रुपये रक्कम तुम्हाला बँकेमध्ये डिमांड ड्राफ्ट म्हणून पे करावं लागणार आहे, भरावं लागणार आहे। इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे। ओके, आता पहा या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे। क्वालिफाईंग एक्झाममधील गुण म्हणजे अंतिम वर्षांच्या गुणांच्या आधारे असणार आहे। समजा तुम्हाला जर 60% गुण असेल तर 60 × 50 / 100 प्रोपोर्शन घेतलं जाईल आणि जे काही तुम्हाला गुण मिळतील ते या ठिकाणी तुमचं त्या बेसवरती तुमचं या ठिकाणी मेरिट जो आहे तो लागणार आहे। जर तुमच्याकडे अनुभव असेल संबंधित पदाशी, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण आणि 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या 30 गुणांपैकी वेटेज या ठिकाणी दिलं जाणार आहे। आणि जर तुमचं एज्युकेशन त्या पदापेक्षा जास्त झालेलं असेल तर त्या एज्युकेशननुसार अधिकतम 20 गुण जे आहे ते तुम्हाला त्या प्रोपोर्शन घेऊन त्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकूण 100 गुणांपैकी तुमचं मेरिट लागेल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे। ओके, तर हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। कंत्राटी पदभरती जरी असली तरी कालांतराने तुम्हाला यामध्ये परमनंट केलं जातं। तुमची नियुक्ती ही 11 महिने 29 दिवसांकरिता या ठिकाणी केली जाते। ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।